नमस्कार, आपण पाहतात युगांधार महाराष्ट्र न्यूज. पाहूयाच्या काय ठळक घडामोडी बातमी उल्हासनगरतून आहे. उल्हासनगरमध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई. 2 लाखाची विदेशी दारू केली जप्त. उल्हासनगरमध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागाने धाड टाकत मोठी कारवाई केली. या कारवाईत 1,84,000ची विदेशी दारू जप्त करण्यात आली आहे. दिल्ली आणि हरियाणामधून इंग्लिश दारू स्वस्त दरात विकत घेऊन ती महाराष्ट्रात विकली जात होती याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळाली. त्यानुसार उल्हासनगर कॅम्प नंबर 5च्या महाशिव अपार्टमेंटमध्ये त्यांनी धाड टाकली. यावेळी विदेशी दारूचा मोठा साठा त्यांनी जप्त केला. तसंच प्रदीप गोपलानी याला अटक केली. त्याला न्यायालयात हजर केली असता 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. दरम्यान यामध्ये कोणताही रॅकेट सहभागी आहे का याची देखील तपास उत्पादन शुल्क विभागाकडून केला जात आहे. सदरची कारवाई करतेवेळी आमचे नियम निरीक्षक अविनाश पाटील गायकवाड साहेब, गावंडे मॅडम, प्रशांत निकुम, शरद भोर, जमादार योगेश राणे, वाहन चालक मंदार निजापकर यांनी कारवाई केली आहे आणि मयूर तायडे यांनी मदत केलेली आहे.